पॉवरलूमच्या क्षेत्रामध्ये लक्ष दिलं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सोलापूरला तयार झालेला यंत्रमाग किंवा पॉवरलूम याचा फरक आज ठिकठिकाणी बघायला मिळतो आणि हे कर्तृत्व सोलापूरकरांनी दाखवलं. सोलापूर स्वातंत्र्याच्या इतिहासात एक वेगळा इतिहास निर्माण करणारं हे शहर आहे. या देशाला 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळालं, पण ते स्वातंत्र्य मिळायच्या आधी 3 दिवस का होईना स्वातंत्र्य या देशाने भोगलं. हा जर इतिहास बघायचा असेल तर पहिलं नाव सोलापूरचं होतं आणि सोलापूरने त्याच्यामध्ये काम केलेलं होतं. आज या सोलापुरामध्ये कामगारांची चळवळ ही अत्यंत मोठी होती. अनेक लोक मला आठवतात. अलीकडच्या काळातसुद्धा काम करणारे काँग्रेस नरसळे आदम असतात किंवा त्यांच्या वर्षी आणि त्यांच्या आधीचे पिढी असो, अनेकांनी कामगारांच्या हिताची जपणूक या सोलापुरात केलेली होती. त्याच कालखंडामध्ये ज्यांच्यावर आपण सन्मान करतो त्यांचे वडील हेही या चळवळीमध्ये होते, तेही कामगार नेते होते. आणि मला आनंद आहे नंतरच्या काळामध्ये या कामगारांच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी आज ज्यांचा आपण सन्मान करतो ते मीडिया हे कधी मागे राहिलेली नाही. एक समाधानाची गोष्ट उच्च शिक्षित म्हणून त्यांचा लौकिक आहे. हे 1885ला 1985ला नगरपालिकेला ते पहिल्यांदा निवडून आले आणि 30-35 वर्ष नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. मला आठवत आहे ते महानगरपालिकेत आले त्या काळात अनेकांच्या समोर आपली भूमिका अगत्यानं मांडण्याचे काम ते करत असत. ते काम काही सोपं नव्हतं, पण त्यावेळीची महानगरपालिका मला आठवतं वंशेची अप्पा, युनिसेफ, बंडाप्पा बनारे, नरसळे आदम, पूर्णचंद्र पुंजाळ असे अनेक लोक होते आणि हे सगळे कर्तृत्व लोक. आणि त्यांच्यासमोर हा नवीन निवडून आलेला तरुण हे काही सोपं काम नव्हतं, पण या सगळ्यांच्या समोर अभ्यास करून प्रश्नाची माहिती घेऊन सोलापूरकरांच्या हिताचं काय आहे या संबंधीची भूमिका सातत्यानं त्यांनी महानगरपालिकेमध्ये मांडली. हा महानगरपालिकेच्या इतिहासात एक चांगला भाग आहे. मला आनंद आहे की त्या काळामध्ये बरेचसे निर्णय घ्यायचा अधिकार सोलापूरच्या आमच्या सरकारने मला दिलेले होते आणि त्या निकालात जे अनेक निकाल मी घेतले त्याच्यामध्ये सभागृहाचा नेता आणि महापौर हे यांच्याबद्दलचे निकाल दोन्ही सुदैवानं माझ्याकडनं झाले आणि हे निकाल किती योग्य होते त्यांच्या कामातून त्या ठिकाणी केलेले होते. सभागृहाचा नेता म्हणून त्यांचं कर्तृत्व त्यांनी दाखवलं याची नोंद त्या काळातल्या लोकांच्या मनात कायमस्वरूपाची आहे. जी जी जबाबदारी त्यांच्या पडली, पण शहराच्या संघटनेचं प्रमुखपद असो, महापौरपद असो, सभागृहाचं नेतेपद असो,
37 वर्ष नगरसेवक म्हणून काम करणं ही काही साधी गोष्ट. शिंदेसाहेब काय किंवा मी काय, आम्ही लोक अनेक वर्ष विधिमंडळात राहिलो, लोकसभेत गेलो, राज्यसभेत गेलो. हे सगळं खरं असलं तरी 37 वर्ष नगरपालिका, महानगरपालिका इथं सातत्यानं निवडून येणं आणि त्याच मतदारसंघात येणं ही काही साधी गोष्ट नाही. ज्याची एक कर्तृत्व असेल, लोकांच्याशी बांधिलकी असेल, त्याच वेळेला लोक अशा प्रकारची भूमिका घेतात आणि ती भूमिका विजयांच्याबद्दल घेतली याचं मला आश्चर्य वाटत नाही. आणि त्याचं कारण त्यांनी सेवाभावी वृत्तीनं एक स्वच्छ चारित्र्य असा प्रकारचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. सरकाराची चळवळ हा एक सोलापूरचा महत्त्वाचा भाग होता. एक काळ होता की त्या काळामध्ये सरकारला एक शक्ती या जिल्ह्यातून दिली गेली. सरकारला माहीत आहे सरकारच्या क्षेत्रामध्ये या जिल्ह्यात त्याचं मोठं योगदान होतं. नामदेव दक्षावांचं योगदान त्या काळामध्ये होतं. गंगाधर कुचल त्यांचंही काम सरकारच्या माध्यमातून या शहरामध्ये होतं. आणि अशा प्रकारे सरकाराचा विचार सोलापूरमध्ये अनेकांनी स्वीकारलेला होता. रेड्डी यांनी आपल्या आयुष्यात तसं महानगरपालिका या क्षेत्रात लक्ष दिलं तसं सरकाराच्याबद्दल त्यांनी आस्था ठेवली. सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या बँकेचं 10-20 वर्ष त्यांनी नेतृत्व केलं. मला असंच आहे त्यांनी ज्यावेळेला हे नेतृत्व घेतलं त्यावेळी या बँकेची स्थिती ही चांगली नव्हती. त्या संकटातून ही बँक बाहेर काढणं आणि सामान्य माणसाची या बँकेच्या मार्फत सेवा करणं ही भूमिका रेड्डी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. रेड्डी यांचं जीवन अनेक क्षेत्रामध्ये लक्ष देणार. शैक्षणिक क्षेत्राच्याबद्दलची आस्था होती, सार्वजनिक क्षेत्राबद्दलची आस्था होती, समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन एक प्रकारचं सामाजिक ऐक्य कसं राहील या प्रकारची भूमिका ही त्यांनी घेतलेली होती. मला आठवतं की उर्दूच्या संबंधी खास त्यांचं प्रेम होतं आणि एक राष्ट्रीय पातळीचे परिषद किंवा संमेलन सोलापूरला त्या काळात घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा विजयांचा पुढाकार हा मोठा होता. आणि म्हणून एक आगळं वेगळं व्यक्ती होतं. आणि त्यासाठी जेव्हा मला कळलं की असा त्यांच्यासाठी हा सोहळा होतो आहे, सार्वजनिक जीवनात 50 वर्ष काम केल्याच्याबद्दल सोलापूरकर त्यांना सन्मानित करणार आहेत, मी तातडीने हो म्हणलं. कारण समाजामध्ये अशा प्रकारच्या स्वच्छ चारित्र्याच्या सेवाभावी वृत्तीची लोकांची आज गरज आहे. आज अशा प्रकारचे लोक फार मिळतात असं नाही. दुर्दैवानं देशामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण झाले आणि अशा काळामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य याच्याबद्दल तरतूद न करणारी नेतृत्वाची फळी नव्या पिढीत आज निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे. आज आपण बघतो कुठंतरी कुणीतरी चुकीचं पाऊल टाकलं ते एक व्यक्ती ते 4 व्यक्ती चुकीचं पाऊल टाकतात आणि समाजामध्ये काही घटक काही वर्गाला दोषी ठरवतात आणि सामाजिक ऐक्याला एक प्रकारचं अंतर निर्माण करतात. माझं स्वच्छ मत असं आहे की आज सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय ऐक्य
भाषिक ऐक्य या बाबतीत सोलापूरचा जो पार्श्वभूमी आणि आदर्श आहे तो जपला पाहिजे आणि तो सगळीकडे वाजवला पाहिजे. आणि आज तीच गरज आहे. पण ती गरज पूर्ण करण्यासाठी वेळीयांच्यासाठी कार्यकर्त्यांची माननीय उभी करणं आज याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही लोकांनी त्यांचा सन्मान आज या ठिकाणी ठेवला. तो सन्मान त्यांचा जरी असला पण यामधून इतरांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि त्याचा उपयोग सामाजिक ऐक्यासाठी निश्चित होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं मी वेगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हे सांगतो की तुम्ही आतापर्यंत जे करत आलेला तेच काम अधिक जोमाने सुरू करा. काही चिंता करू नका. प्रसंग विषय सुलते येतात, चढ उतार असतो, त्याच्यात मार्ग काढायचा ही भूमिका घ्यायची असते आणि पुढं न्यायचं असतं. आणि नेत असताना सामान्य माणूस याचं स्मरण करून कृती पावलात ही साखळी पाहिजे आणि ती तुम्ही कराल आणि करता आहात याच्याबद्दलचा आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.